हॅलो, नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी इथं ब्लाऊज शिवते. तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगते की चॅनलला जर कोणी नवीन असाल तर कृपा करून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटसुद्धा करा, लाईक करा, जेणेकरून म्हणजे तुमच्या एका लाईकने मला म्हणजे माझा आत्मविश्वास वाढेल किंवा मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जीसुद्धा येईल. तर अशा प्रकारे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी शेअर करणार आहेत की मी कशाप्रकारे म्हणजे माझ्या कामासाठी वेळ काढत असते. तर हे सर्व कामं म्हणजे करत असताना मला शिलाईसाठी अजिबात वेळ मिळत नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे की माझी एक लहान मुलगीसुद्धा आहे. नंतर मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. तर सर्व म्हणजे आमच्या फॅमिलीसाठी स्वयंपाक करणं किंवा त्यांचे कपडे वगैरे धुणं किंवा जास्ती मेंबर म्हटल्यावर म्हणजे कामं ही जास्तीचीच होत असतात. त्यामुळे ही सर्व कामे करत असताना मला शिवणकामासाठी अजिबातच वेळ मिळत नाही. परत माझी मुलगी लहान आहे, तर तिचे सर्व म्हणजे काही आवरणे किंवा तिला जेवू घालणे, परत तिचं काहीही बारीक-निरीक गोष्टी ह्या करत असताना मला खरंच वेळ मिळत नाही. पण तरीसुद्धा मी स्वयंपाक करता करता किंवा दुसरं काही काम करता करता मला 10-15 मिनटं का होईना पण मी काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करत असते. तर शेतात जर गेली तर शेतातून तर मला अजिबातच वेळ मिळत नाही, कारण दिवसभर मग शेतात काम केल्यानं खूप म्हणजे थकवासुद्धा येतो. नंतर परत संध्याकाळी स्वयंपाकाला लागावं लागतं व स्वयंपाक करता करता मग रात्र झाल्यावर परत जेवण वगैरे आटपून परत घरची कामं आवरून, तर अशा प्रकारे म्हणजे दररोजच्या जीवनात हे खूपच बिझीचं रुटीन हे चाललेलं आहे. तरीसुद्धा म्हणजे मला हे काम कस्टमरांचे करून द्यावं लागतं. तर मी खूप म्हणजे मेहनत करत असते रात्रंदिवस, म्हणजे काहीतरी करून दाखवण्याचा एकच म्हणजे हे मनात दृढ निश्चय करून म्हणजे मी सतत काम करण्याचा प्रयत्न करत असते. तर प्लीज तुम्हाला मी परत सांगते की चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे म्हणजे माझं हे काम चाललेलं असतं. तर दिवसभर मी 2 ब्लाऊज आज शिवलेले होते. तर खेडेगावात राहत असल्याने म्हणजे लाईटचा सुद्धा खूप प्रॉब्लेम होत असतो. घडीघड म्हणजे लाईट ये जा करत असते. तर हा माझा पहिला ब्लाऊज जो की अस्तरचा होता. तर मी स्लीवला काही अशी डिझाईन केली आहे जी की खूपच सुंदर वाटते. तर टिकली वर्कमध्ये होता हा ब्लाऊज. तसेच नोट लावून लेस वगैरे लावली आहे. तर इकडं म्हणजे बाया ह्या कंपल्सरी लेस लावायला सांगतात, म्हणजे ब्लाऊज शिवायला टाकायला आल्या की लेस लावून द्यायचं म्हणून सांगत असतात. तर हा सुद्धा कटोरीचाच होता. तर हा सिंपल होता. पायपिंग करून मी स्टिचिंग केलं आहे. तर अशा प्रकारे माझे म्हणजे मुलीला सांभाळून परत घरची कामं सांभाळत म्हणजे करत असताना हे 2 ब्लाऊज मी कंप्लीट केले आहेत. तसेच मी हे एक पेपर कटिंगसुद्धा बाजारातून आणले आहे. तर ह्यामुळे मला खूपच म्हणजे माझ्या टाईमची बचत होते व वेळची म्हणजे खूप फास्ट कटिंग होते. तसेच हा एक मला ब्लाऊज पीस आला, एक ब्लाऊज स्टिचिंग करण्यासाठी. तर अशा प्रकारे आता सुद्धा म्हणजे महाशिवरात्री जवळ येते, तर त्याचेच काही खूप सारे ब्लाऊज अजून पेंडिंगला आहेत. तेच मला शिवायचे आहेत. काही 1-2 करून मी शिवून दिले होते. तसेच हा सुद्धा ऑरेंज कलरचा ब्लाऊज पीस खूपच सुंदर आहे. तर तो सुद्धा म्हणजे मला ब्लाऊज स्टिचिंग करण्यासाठी आला आहे. तसेच साडीसुद्धा आहे. तर अशा प्रकारे म्हणजे मी वेळेची बचत करत असते. विनाकारण मी कोणाशीही म्हणजे गप्पा मारायला जात नाही किंवा कोणत्याही गोष्टीत मी वेळ वाया घालवत नाही. तर अशाच प्रकारे म्हणजे माझं काम हे कंटिन्यू चालत राहतं. दिवसभर मी म्हणजे कामात बिझी असते. तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.